नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात उत्तम सदाकाळ यांच्या लेखणीतनं साकारलेली कादंबरी मैना. आज या कादंबरीचा पहिला भाग श्रोते हो आपण ऐकणार आहोत. सूर्याचा रथ पूर्व दिशेचा घाट चढून वर आला. पूर्वेला सोनेरी किरणांची उधळण सुरू झाली. सूर्याच्या आगमनाबरोबर अवघ्या चराचराच्या तनामनात चैतन्याचे धुमारे फुटले. रात्रभर ठिय्या मारून बसलेला काळोख सूर्याच्या प्रकाश किरणांबरोबर झुंज देऊन थकला. आपला बाडबिस्तारा आवरून तो अंग आक्रसून घेत पार अदृश्य झाला. एवढा वेळ सुस्तावलेल्या निसर्गानेही आपलं अंग झटकलं. पाखरांच्या नादमधुर किलबिलाटांची पाखर गाणी चालू झाली. नव्या दिवसाच्या आगमनाबरोबर जगण्याची नवी झुंज सुरू झाली. सूर्याच्या साक्षीने पाखरांनी गगनभरारी घेतली. घरट्यातील चिलीपिली उरात आशेचे कोंब रुजवत आई बाबांच्या भरारीकडे डोळे भरून पाहू लागले. त्यात त्यांना त्यांची स्वप्न दिसत होती. पंखात बळ भरणारी, गगनभरारीसाठी चेतवणारी, वर्तमानाशी झुंज घ्यायला लावणारी भविष्यातली सुखदर्शक स्वप्न. आडगावातही एक नवीन दिवस सुरू झाला. शहरीपणाच्या सर्व खाणाखुणा आडगावात अजून पोहोचल्या नव्हत्या. आडबाजूला असणाऱ्या या गावाचं आडगाव हे अगदी नाव सार्थ होतं. शहरी हमरस्त्यापासून कित्येक किलोमीटर दूर असणारं आडगाव निसर्गाच्या अगदी कुशीत वसलेलं होतं. निसर्गानेही आडगावला भरभरून सौंदर्य दिलेलं होतं. गावाच्या पश्चिमेला शिखरोबाचा डोंगर छाती पुढे काढून उभा होता. एखाद्या विजयी वीरासारखा त्याचा थाट होता. गावाच्या पाठीशी तो ठामपणे उभा असताना गावाच्या सगळ्या बऱ्या वाईट घटनांचा तो साक्षीदार होता. गावालाही त्याचा भक्कम आधार वाटायचा. डोंगराच्या पायथ्याला लांबच लांब माळरान होतं. गावातली सगळी जनावरं तिथं चरायला जायची. तिथून दक्षिणेच्या बाजूला उताराची जमीन होती. पायऱ्या पायऱ्यांची शेतं बनवून शेतकरी त्यातून हिरवं सोनं पिकवायचे. त्या पट्ट्यांच्या खालच्या बाजूने पुष्पावती नदी खळाळत वाहत जात होती. गावाच्या पूर्वेकडून अर्धचंद्राकृती वळण घेऊन ती उत्तरेकडे वेगानं निघून जायची. पुष्पावती नदी आडगावच्या गळ्यातला पुष्पहारच होता. तिच्या पाण्यावर आडगावचे संसार फुलत होते. सुखाच्या साथीनं जसं दुःखही आयुष्यात डोकावून जातं, प्रकाशाचं अस्तित्व अंधाराच्या असण्याशिवाय जाणवत नाही, तसं आडगावला भरभरून पावणारी पुष्पावती आडगावच्या शेजारी असणाऱ्या पाडगावला तृषार्त ठेवून सुसाट धावायची. शिखरोबाच्या पश्चिमेला पाडगाव होतं. तिथे बारमाही पाण्याचा दुष्काळ. पुष्पावती एखाद्या नवथर तरुणीसारखी पाडगाववर रुसून निघून जायची. सकाळचं कोवळं सोनेरी ऊन पडलं होतं. पुष्पावतीचं पाणी सोन्याची झळाळी चढल्यागत चमचम करत होतं. नदीच्या काठावर गर्द झाडी माजली होती. पात्राच्या जवळ वाळवंटाचा बराच मोठा पसारा होता. पात्राच्या कडेनं बऱ्याच ठिकाणी ओलसर मातीचे अरुंद पट्टे होते आणि त्या पट्ट्यात मऊ लुसलुशीत हिरवगार गवत डवरलेलं होतं. आज त्या हिरवळीत मात्र वेगळंच नाट्य रंगलं होतं. डिरक्या फोडीत दोन धष्टपुष्ट बैल एकमेकांवर आवेशाने धावून जात होते. एकमेकांना टकरी देत होते, परस्परांची ताकद जोखत होते. त्यात एक पांढऱ्या रंगाचा बैल होता. त्याची शिंग कमानीदार होती. दुसरा कबऱ्या रंगाचा होता. टोकदार शिंगांचा तो बैल भलताच ताकदवान होता.
पांढऱ्या रंगाचा बैल आपल्या खुरांनी ओली माती उकरत होता. समोरच्या प्रतिस्पर्ध्याकडे तो रागाने बघत होता. कबऱ्या आडमाप ताकदीचा होता. तो अचानक धावून आला. पुढच्या बैलाला त्यांनी जोरदार धडक दिली. जोरकस ताकदीची धडक बसताच समोरचा बैल पार भेलकांडला. वा र वा वा काळ्या, वा काळ्या, लोळीव त्या ढवळ्याला, पार सोडायचं नाही त्याला, हाडं खिळीखिळी कर सालेची. बाजूच्या झाडीतून एक जण पुढे येत त्या काळ्याला प्रोत्साहन देत होता. पायजमा नेहरू शर्ट घातलेला तो इसम झिंग्या होता. गावातल्या दादू पाटलाचा सालगडी. डोक्यावरची तिरपी टोपी सावरत तो काळ्याला झुंजवत होता. काळ्या बैल दादू पाटलाचा होता. झिंग्या त्याला मळ्याकडे घेऊन चालला होता. पांढऱ्या रंगाचा बैल होता शिरपतीचा. ढवळ्या त्याचं नाव. ढवळ्याचा आणि काळ्याचा पहिल्यापासून 36चा आकडा. दोघांचा डावाच पडला होता. समोरासमोर आले रे आले की त्यांची टाळकी सारखायची. मागचा पुढचा विचार न करता ते एकमेकांवर तुटून पडायचे. दोघांच्याही अंगात वारेमाप ताकद. पण शिरपतीचा ढवळ्या काळ्याला नेहमीच भारी पडायचा. आज मात्र काळ्याचा दिवस होता. त्याच्या एका जबरदस्त धडकेत ढवळ्या होलपाटला होता. काळ्याच्या त्या धडकीने काळ्यापेक्षा झिंग्यालाच जास्त आनंद झाला होता. तो आनंदाने नुसता ओसांडून वाहत होता. ढवळ्यानी कसंबसं स्वतःला सावरलं. तो प्रतिहल्ल्याला तयार झाला. काळ्या पुन्हा टक्कर द्यायला वेगात धावून आला. ढवळ्या सावधच होता. त्यांनी काळ्याला हूल दिली. काळ्या फाफलला. ढवळ्याने काळ्यावर अचानक हल्ला चढवला. काळ्याच्या पोटात भरदार ताकदीच्या ढवळ्याच्या डोक्याचा दणका बसला. काळ्या वेदनेनं गोगला. ते बघून झिंगेची टकळी बंद झाली. जशी काय त्याच्याच पोटात धडक बसली असा झिंग्याचा चेहरा झाला. झिंग्या बळ एकवटून ओरडला, अरे काळ्या उठ की, अरे इज्जतीचा सवाल आहे मर्दा, उठ उठ मर्दा उठ, बदला घे, चल उचल त्या ढवळ्याला दे आपटी. काळ्याने नाक फेंदारत ढवळ्याकडे बघितलं. ढवळ्या तयारीतच होता. काळ्यावर फिरून हल्ला चढवायचा त्यांनी पवित्रा घेतला. खुरांनी माती उडवत तो काळ्यावर तुटून पडणार तोच त्याच्या कानावर खणखणीत आवाज पडला, ढवळ्या, माग फिर ढवळ्या. करकचून ब्रेक लावत थांबणाऱ्या गाडीसारखा ढवळ्या गप्पकन थांबला. आवाजाच्या दिशेने ढवळ्याने पाहिलं. ढवळ्या, चल इकडे ये. मोहिनी घातल्या गट ढवळ्या आवाजाच्या दिशेने गपगुमान निघाला. तो झुंज विसरला होता. आज्ञाधारक शिष्यासारखा तो खाली मान घालून निघाला. काळ्या मात्र ढवळ्याच्या पाठीकडे बघत डिरक्या फोडत त्याला आव्हान देत होता. झिंग्या कुत्सितपणे गालातल्या गालात हसत काळ्याला म्हणाला, काळ्या, चल बाबा माळ्याकडं. तुझ्याशी झुंजायची हिंमतच नाही बघ ढवळ्यात. तो गेला शेपूट घालून कुत्रेसारखं. अरे तुझ्याशी लढाया वाघाचं काळीच पाहिजेल. या रगाबाळ्याचं काम नाहीच येते. ढवळ्यानी मातीतच राहावं. झुंज खेळायला झुंजार बापाच्या पोटी जलम घ्यायला लागतोय. ए बुजगावने, निघतो का आता गपगुमान घरी? कोणाचं काळीज वाघाचं आहे आणि कोणाचं मांजरीचं आहे, समध्या आडगावला ठावय. उगा पिरपिर करू नका. ढवळ्यानं 1000 वेळा काळ्याला मातीत घोसाळलाय, तरी बी तुमचंच नाक वर धावतोय तू. आज मी ढवळ्याला माघारी बोलावला, नाही तर या काळ्याचं काळं थोबाड बघायला लागलं असतं तुम्हाला. शिरपतीची लेक मैना रागारागानं बोलत होती. ढवळ्या तिच्या जवळ येऊन उभा राहिला होता. झिंग्याच्या खौट बोलण्यानं मैना संतापली होती.
तिचे गोरे गोरे गाल रागाने तामटासारखे लालबुंद झाले होते. गालावर अवखळपणे येणारी केसाची बट मागे उडवत ती बंदुकीच्या फैरीसारखी तडा तडा बोलत होती. झिंग्याला मैन्याचा राग आला. कालच्या पोरीनं त्याचा केलेला पाणउतारा त्याला चांगलाच झोंबला. हात बाह्या मागे सावरत तो मैनाला आव्हान देत बोलला, वाघाचं काळीज आहे ना तुमचं, मग होऊन जाऊन दे की आज फैसलाच. असल हिम्मत तर होऊ दे झुंज, भित्र्या बागोबाईवाने पळू नका. ए झिंगे, माझ्या नादाला लागू नको हा, पस्तवशीन आधी सांगून ठेवते मी. मैनाने झिंग्याला इशारा दिला. अगं जाग, आज काळ्याने ढवळ्याची चांगली कणिकच तिंबली, त्याची काय टाप लागली आता काळ्याच्या नादाला लागायची. झिंग्या खवचटावाने मैनेला डिवचूनच गेला. तिच्या माथ्याची शिर तडतडली. तिने ढवळ्याच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाली, ढवळ्या, हे बघ, झुंज खेळणं आपलं काम नाही. ताकदीचा वापर योग्य जागी केलेला बरा, नाही तर ती वाया जाती. पण आता त्या पिरपिऱ्या झिंग्याची एकदाची खोडकी जिरवच. दावतेच्या काळ्याला हिसका. परत तुझ्याकडं मान वर करून बघायची सुद्धा त्याची हिंमत वायानं ग. चल चल चल, निघ 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 आणि दे धडक त्याला. ढवळ्याला मैनाचा इशारा कळाला. त्याच्या अंगात 12 हत्तीचं बळ आलं. तो सुसाट सुटला. त्याच्या त्या अवताराकडे बघून झिंग्या अवाक झाला. काळ्याच्या उरातली धडधड वाढली. ढवळ्याची आपल्या रोखानं येणारी आकृती बघून काळ्याच्या डोळ्यांपुढे अंधारीच आली. काही समजायच्या आत ढवळ्याच्या एका दणक्यात काळ्या भुईसपाट झाला. स्वतःला कसंबसं सावरत काळ्या उभा राहिला. ढवळ्याची दुसरी धडक बसण्या अगोदर त्याने पवित्रा घेतला. ढवळ्या त्याच्या रोखानं येऊ लागला आणि काळ्या गावाच्या दिशेनं वाघ मागं लागल्यागत पळत सुटला. झिंग्याचं तोंड खेटरं मारल्यागत झालं. शर्मेनी मान खाली घालून उभ्या असलेल्या झिंग्याकडे बघत मैना हसत हसत उद्गारली, काय रे वाघाच्या पिल्ला, कळली का स्वतःची ताकद? मांजरीच्या काळजाचं कोण आहे ते ढवळ्याने परत एकदा तुम्हाला दावले. आता गप गुमान फुटायचं बघा. तुमचा तो काळ्या कुठं तोंड काळं करून गेला आहे ते शोधा. चला चला निघा चला. झिंग्या एक शब्द बोलला नाही. काळ्याच्या वागण्याने त्याची दातखिळच बसली होती. जोडं मारल्यागत तोंड घेऊन तो माघारी फिरला. मैना ढवळ्याला घेऊन मळ्याकडे निघून गेली. तेवढ्यात शेजारच्या दाट झुडपांच्या जाळी आडून एक राजबेंडा देखणा तरुण पुढं आला. काय रे झिंग्या, कोण होती रे ती? झिंग्या त्या तरुणाकडे बावळटागत बघत म्हणाला, अरे मालक, मालक तुम्ही आणि ही ती? हा मीच आहे. काय तुमची गंमत बघायला आलो होतो. तो देखणा तरुण झिंग्याचा मालक होता. दादू पाटलाचा पोरगा भुजंग. शिकण्यासाठी तो तळेगावला असायचा. आत्ता गावी आला होता. आज सकाळीच नदीकाठच्या मळ्याकडे चक्कर मारायला तो बाहेर पडला आणि रस्त्यात त्याला ही झुंज दिसली. झाडांच्या आडोशाला उभं राहून त्यांनी गुपचूप सगळा प्रकार पाहिला. ढवळ्या काळ्याची जीवघेणी झुंज आणि झिंग्याची आणि मैनाची शाब्दिक झुंज. मैनाचं सौंदर्य त्याच्या नजरेत भरलं. शहरातल्या नाजूक सुंदरतेपेक्षा मैनाचं गावरान ठसकेबाज सौंदर्य त्याला घायाळ करून गेलं. गोल चेहऱ्याची मैना. बोलताना तिच्या गालाला गोड खळी पडायची. ती रागावली तेव्हा तिचा तांबटासारखा लालेलाल झालेला चेहरा त्याला वेडावून गेला. तिच्या चेहऱ्यावर वाऱ्याच्या झुळकीसारख्या इकडून तिकडे उडणाऱ्या केसांच्या अल्लडबाटा तिचं सौंदर्य अधिकच खुलवत होत्या.
भुजंगाला मैनाचं हे पहिलं दर्शन खूप आवडलं. त्यांनी परत झिंग्याला विचारलं, अरे कोण होती ती देखणी पोरगी? ती वय अहो ती शिरपतीची लेक मैना. वाघीण दिसती. कशावरनं म्हणताय मालक? अरे अड्या, तुझ्याशी बोलताना मला ती वाघीणच वाटली. केलं का नाही तिने तुम्हाला भुईसापाट? वय मालक, मालक तुम्ही म्हणता ते खरं आहे बरं का. अहो ती आहेच तशी, लय तिखट मिरची. तोंडाला लागली की बरा आगच करते. झिंग्या, अरे नुसती मिरची नाही, लवंगी मिरची म्हण, लवंगी मिरची. तेच म्हणतोय मी, कुणी बी तिच्या वाट्याला जात नाही मालक. झिंग्यानी पुरवलेल्या या माहितीवर काहीच न बोलता भुजंग गालातल्या गालात हसला. मनात काहीतरी विचार करत तो मळ्याकडे निघाला. त्याच्या पाठी झिंग्याही निघाला, आज्ञाधारक गुलामासारखा. दिवस माथ्यावर आला की उन्हाचा तडाखा वाढायचा. तहानेनं घशाला कोरड पडायची. बाहेर उन्हात निघणं मुश्किल व्हायचं. जनावरं बांधल्या जागेवर चुळबुळ करायची. त्यांच्या धन्यांनी येरवाळीच त्यांना पाणी दावलेलं असायचं. पुढ्यात पडलेल्या वैरणीचं पार चगळ झालेलं असायचं. रणरणतं ऊन जनावरं आणि माणसं दोघांनाही तापदायक. शिरपती उन्हाचा कहार वाढायच्या आत मळ्याकडं निघाला. ढवळ्या पावळ्याला मांडवात सावलीला बसवून त्यांना वैरण पाणी करायचं होतं. गावापासून शिरपतीचा माळा थोडा दूरच होता. शिरपती खळ्याकडं आला. खळ्यातल्या आंब्याखाली त्याची नजर गेली. आंब्याखाली दावणीला एकटा पावळ्याच होता. ढवळ्या जागेवर नव्हता. चर्राट तोडून तो गायब होता. कुठं गेला असन बाबा ढावळ्या? मनाशीच बोलत शिरपतीनं अख्खा मळा धुंडाळला. ढवळ्याचा काही तपास लागेना. ढवळ्याला शोधायला नदीच्या मळईला जावं म्हणून शिरपती तिकडं निघणार, तोच तिथं मैना आली. मैनानं शिरपतीला मळ्यातच थांबवलं आणि ती स्वतः ढवळ्याला शोधायला गेली. ढवळ्या म्हणजे मैनाचा जीव. ते मूक जनावर तिच्या शब्दाप्रमाणे वागणार. बराच वेळ झाला. मैनाचाही तपास नाही आणि ढवळ्याचाही तपास नाही. शिरपती कावरा बावरा झाला. त्याची नजर सारखी नदीच्या वाटाकडं धावायची. अखेर एकदाची त्याला मैना दिसली. ढवळ्याही तिच्यासोबत येत होता. ढवळ्या आज्ञाधारक मुलासारखा तिच्या मागून येत होता. शिरपतीने सुटकेचा निश्वास टाकला. त्याच्या मनावरचा ताणच गेला. समाधानाने त्याचे डोळे चमकायला लागले. ऐटबाजपणे डौलदार चालीनं मैना येत होती. तिच्याकडे बघता बघता शिरपतीला भूतकाळ आठवला. मैना बालपणापासून संकटांशी झुंजत आलेली पोर. जसं काही संकट तिच्या 5वीलाच पुजलेलं. 4 महिन्यांची असताना आई गेली. मैना आईच्या प्रेमाला पारखी झाली. डोळ्यातलं आणि उरातलं दुःख मनात पुरून टाकत शिरपती पोरीच्या सुखासाठी झटायला लागला. आई होऊन त्यांनी मैनाला न्हाऊ माखू घातलं. कधीच काही कमी पडू दिलं नाही. पोरीला लाडात वाढवलं. पण त्याच्या मनात एक सल असायची. बापानी कितीही जीव लावला तरी आईची माया त्याला कशी देता येईल? मैनाला आईची उणीव जाणवत असेल का? हा प्रश्न त्याला अनेकदा पडायचा. मैनासुद्धा संकटांशी 4 हात करत करत मोठी झाली. संकटांशी अडचणींशी झुंजायचं बळ देवानंच तिच्या अंगी दिलं होतं. ती मनानं कणखर झाली होती. मानवी मनाची जडणघडण परिस्थितीशी फार निगडीत असते. परिस्थिती माणसाला घडवतेही आणि बिघडवतेही. अप्सरेसारखं रूप घेऊन मैना जन्माला आली. तिच्या जन्मानं शिरपतीला आसमान ठेंगणं झालं होतं. दुधात मिठाचा खडा पाडावा तसं त्याच्या सुखाला गालबोट लागलं. बायको अर्ध्यावरच साथ सोडून निघून गेली. नियतीच्या इशाऱ्यावर माणसाला
कळसूत्री बाहुलीसारखं नाचावं लागतं तसा शिरपतीही नाचत होता. बायको जाण्याचं दुःख तळाला ढकलून मैनेच्या लढीवाल बाळलीलांचे थर तो त्याच्यावर रचत होता. तिच्या बोबड्या बोलात तो सगळं दुःख विसरला. हा म्हणता वर्षामागून वर्ष सरली. इवलीशी मैना आता फुलासारखी फुलली होती. आधीचं साजरं सुंदर रूप, त्यात तारुण्याची जादू. मैना नजर लागावी एवढी सुंदर दिसायला लागली. पाहणाऱ्यांच्या नजरा तिच्यावर रेंगाळू लागल्या. भल्या भल्यांच्या मनात चलबिचल व्हायला लागली. वयस्कर मंडळीसुद्धा माना वेळावून किंवा जवळ जाऊन तिला न्याहाळायला लागली. तरुणांच्या काळजाचं पार चिखल झालेला होता. काहींच्या काळजाला तर गरज पडली. रूपानं देखणी मैना स्वभावानं तशी गोड होती, पण तिला थिल्लर चाळं अजिबात आवडत नसायचे. तिच्याकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्यांना ती लगेच वटणीवर आणायची. तिची खोडी काढायची कोणाची हिंमत होत नव्हती. या बाबतीत मैना खरोखर लवंगी मिरचीसारखी होती. तिच्या जवळ जाऊ पाहणारा ठसकतच दूर पाळायचा. शिरपती एकटक मैनाकडे बघत होता. या वर्षी मैनाला बोहल्यावर उभं करायचा त्याचा विचार होता. पोटची पोरगी आणि सावकाराचं व्याज सारखंच. पोरीची वाढ बापाला कळत नाही आणि वाढलेलं व्याज कर्जदाराला समजत नाही. मैना केळीच्या खुटागत वाढली होती. अंगापिंडानं भरली होती. शिरपतीच्या डोक्यात तिच्या लग्नाचा विषय घोळत होता. मैनेजवळ हा विषय काढायचा असा त्याने विचार केला. अजून तरी तिला शिरपती काही बोलला नव्हता, पण लवकरच तिला हे सगळं सांगावं असं त्याला आता वाटायला लागलं. मैनाने ढवळ्याला खळ्यात आणलं. नेहमीच्या खुट्याला त्याला बांधलं. त्याच्यापुढे वैरण टाकली. शिरपती तिच्याकडे पाहत बोलला, कुठं होता का हा ढावळ्या? कोणाच्या शेतात नाही घुसला ना? उगं नसती बिलामत नाही तर? नाही, शेतात नाही गेला कोणाच्या, पण बिलामत आणलीच होती त्याने. काय केलं आता त्याने? अहो, दादू पाटलाच्या काळ्या संग बसला की झुंजत. काय करावं या ढावळ्याला? तो काळ्या दिसला की याला काय होतंय मला काय समजच ना. अहो, डावाच पाडलाय तो आकांचा. एकमेकाला पाण्यात बघतात. पण तो काळ्या आता नाही याच्या वाटाला जायचा. आज पुरती खोडकीच मोडली यांनी त्याची. आणि ती पाटलाची कोडगी भुतावळ खेटरानं तोंड बडवल्यागत खाली मान घालून निघून गेली. कोण भुतावळ ग? तो की दादू पाटलाचा झिंगे. काम नोकराचं पण रुबाब करतोय मालकाचा. हा त्यो होय, लय बेरकी आहे रांडचं. असं न जाय ना, माझ्या वाटाला गेल्यावर सोडती काय त्याला मी? ए बघ मैना, उगा पुरुष माणसांच्या वाटाला जाऊ नका. तुझी पोरीची जाते. बाबा, मी आपणहून कोणाला डिवचत नाही, पण मला कोणी डिवचलं हिनवलं तर मी गप बसायचं का? मैने, तुझ्या तोंडी लागणं म्हणजे लय कठीण आहे. कर काय करायचे तुला ते कर. वैतागानं शिरपती मैनाला बडबडला. डोक्यावरचा फेटा त्यांनी झटकला. फेटा पुन्हा नीट बांधून मळ्यातल्या विहिरीकडच्या वावराकडे तो तसाच निघून गेला. मैना बैलांना गोंजारत वैरण टाकू लागली. तिने ढवळ्याचे दावे परत एकदा नीट बांधले. जरा वेळ मांडवातल्या अस्ताव्यस्त वस्तूंचा, अवजारांचा पसारा तिने नीट केला आणि पाण्यातल्या मासोळीसारखी सुळकन ती घराच्या दिशेने निघाली. श्रोते हो, हा होता उत्तम सदाकाळ लिखित मैना या कादंबरीचा पहिला भाग. दुसरा भाग आपण उद्या ऐकणार आहोत दीपक रेगी कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, अजूनपर्यंत जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एक विनंती करतो. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार, भेटूयात उद्या. धन्यवाद.